यावर्षी रेट एवढे कमी आलेले आहेत की ते जे 360 रेट चालू आहेत तोडून बघितली ना की त्यामध्ये बघा कलर बी छान असतो आणि सुगंध येते. जेव्हा आपण असं हळकुंड असं सुगंध घेतली स्वागत है आप सभी का फिर से एक और नए वीडियो में। गाइस मैं आज आई हूँ गोकुलदास जेठालाल साहा शॉप पे। अभी आने वाला है गर्मी का सीज़न, तो हर लेडीज़ का प्रॉब्लम रहेगा कि अच्छी क्वालिटी के मिर्च मसाले पल्सेस कहाँ से खरीदे। तो मैं आपके लिए एक ऐसी शॉप लेके आई हूँ जहाँ पे आपको ऑल इन वन शॉप है, जहाँ पे मिर्च मसाले है, गेहूँ चावल फल सब कुछ मिलने वाला है। तो हमारे साथ है यहाँ के ओनर, तो उनसे थोड़ा जानकारी लेते हैं कि कब से इनका शॉप यहाँ पे है। तो सर आपका हमारे यूट्यूब चॅनल पर हार्दिक स्वागत है। थोड़ा अपनी शॉप के बारे में बताइए। आपलं जे दुकान आहे ते जवळजवळ रे मार्केट होतं, म्हणजे 110 वर्ष जुनं आपलं दुकान आहे. आपल्या इकडं व्यवसाय आमच्या आजोबांनी वडिलांनी, त्यानंतर आमचे भाऊ आणि मी आणि आता माझा मुलगा, आता अशी चौथी पिढी या व्यवसायात. आपण लोकांना चांगला माल, चांगली सर्व्हिस आणि व्यवस्थित वस्तू देऊन त्यांच्या आपल्याला सगळ्याप्रमाणे आपण मनाला योग्य वाटेल आणि चांगल्या दृष्टीने वर्षभर चांगली वस्तू राहावी याप्रमाणे आपण चांगली वस्तू सिलेक्ट करून देत असतो. त्याच्यात आपल्या निवडून होत जातं, वस्तू साफ होऊन आणि चांगल्या रीतीनं दिलं जातं. मार्केटमध्ये आपलं प्रत्येक ग्राहकांच्या त्यांच्या सवडीनुसार जसं त्यांना मसाले बनवायचे आहेत आपण त्याप्रमाणे बी देतो. नाही तर आपण बी त्यांना सांगतो की आपण त्याप्रमाणे तुम्हाला तिखट मसाला हवा का मीडियम हवा का तुम्ही कशा पद्धतीचे तुमच्या असेल त्या पद्धतीने आपण बी त्यांना प्रमाण सांगतो. त्याप्रमाणे मसाले होतात आणि वर्षभर एकदम चांगली क्वालिटी मिळू शकते आणि मनाला एक आनंद आणि संतोष या दृष्टिकोनाने आपण त्या वस्तूच्या आपण वस्तू करून देतो. आपले जे दुकान आहे ते पहिलं आपलं टिळक पुतळ्याच्या शेजारी होतं, पण मेट्रो काममुळं ते तुळशीबागेचं आपलं ते फुल मार्केट आहे त्याच्या आतमध्ये आलेलं आहे. आणि आपण येताना असं बी येऊ शकता की सिटी पोस्टवरनं आलं तर काका हलवाईच्या पुढे आले तर ते अर्चना हॉटेल आणि ते मध्ये आलात तर 7 नंबर 8 नंबर आपलं सध्या दुकानाचं शॉप आहे. आणि तुम्हाला गोकुलदास जेठालाल साहा असं तुम्ही गुगलवर बी टाकलं तरी मिळतो. नाही तर तुम्ही इकडनं आलं आपल्या मोबाईल फोनवरनं बी आपण तुम्ही विचारू शकता, आपण परफेक्ट ॲड्रेसवरती आपण पोचू शकता. सुरुवात करताना बघा आपण जी पहिले सुरुवात करतो ना, जी तिखट झणझणीत मिरची हवी ना बघा ही एकदम पातळसाल आणि कोल्हापुरी तिजा लवंगी. याच्यामध्ये कसं असतं तिखटपणा असतो, रंग आणि चव दोन्ही चांगली असते. ह्यात ही डेटवाली आहे आणि यातली निवडलेली बी आहे बघा, ही ती निवडलेली लवंगी ही आता ही आहे. म्हणजे कसं असतं निवडलेली असली म्हणजे त्यातनं 200 ग्राम डेट बी वगैरे करून सगळं साफ होऊन जातं. तुम्हाला फक्त कसं डायरेक्ट दळायला द्यावे लागतं, म्हणजे तुम्हाला काही दुसरं करायची राहत नाही आणि डायरेक्ट आपण मसाला करायला सुरुवात करू शकता. त्यानंतर थोडी मीडियम तिखट म्हणजे ही संकेश्वरी मिरची म्हणली जाते, ती संकेश्वरी आहे. ही बी म्हणजे कोणाला जास्त झणझणीत तिखट नको असलं तर थोडं मीडियम तिखटमध्ये ही रंग चव आणि तिखट तिन्ही चांगल्या प्रकारे असते. त्यानंतर जी येते ती गुंटूर मिरची म्हणतो, ते गुंटूर मिरची बी सेम तसं संकेश्वरी गुंटूर दोन्ही असे असते की ती मीडियम तिखट याप्रमाणे होतं. आणि त्यानंतर त्याला जे टाकायला जाते ती आपली बॅडगी, तर ही आहे ही बॅडगी आहे, ही बी डेट काढलेली आहे. अशी उत्तम असते की वर्षभर आपलं रंग चव आणि दोन्ही एकसारखी राहते. आणि एक त्याच्यानंतर मग आते की जे काश्मीरी आहे त्याच्या आपण आता काश्मीरीकडे बघू. तर बघा ही आहे काश्मीरी, ही निवडलेली आहे आणि ही डेटवाली आहे, हे दोन्ही आहे. त्यामध्ये कसं असतं काश्मीरी रंगाला असते ती जाडसर असते आणि असे सुरकुटलेली सारखी असते. आणि याच्यामध्ये कसं असतं हे आपण रंगाला वापरू शकता. त्यामध्ये आपण कुठल्या भाज्या बनवतो, पंजाबी डिशेस बनवतो आणि आपल्याला कधी स्पेशल डिश बनवावं वाटते तर या मिरची पावडरची यूज केलं तर त्यांनी वस्तूला चव बी येते, रंग बी चांगला येतो आणि भाज्याला सुगंध अशी चविष्ट टेस्ट येते. बघा ही आपली ही आहे ही रेशम पट्टा मिरची आहे. ही म्हणजे कसं आपल्या भाज्यांना घट्टपणा जी ग्रेव्ही बनवली जाते त्याच्यामध्ये ही वापरली जाते.
त्या म्हणजे एवढी वस्तू चांगली असते. हे बरेच लोक आपल्या हॉटेलमध्ये पहिलं व्हायचे, पण आता मसाल्यामध्ये वापरायला सुरुवात केलेली आहेत. आपले पंजाबी डिशेस बनवताना आपल्या भाजीला एकदम छान आपल्याला समजत आपण घट्ट रस्सा भाजी करतो की आपल्याला ग्रेव्हीमध्ये असं लागतं, तर त्यासाठी त्या मिरचीच्या बी आपण पावडर वेगळी करून ठेवली आणि ती वापरली तर भाज्यांना एकदम वेगळापणा आणि एवढंच चांगली भाजी होते की आपल्याला असं वाटतं की नाही आपण खाल्लेला मग आनंद होतो. मिरचीच्या आपण भावाची सुरुवात करू. मिरची लवंगी एक नंबर चांगली घेतली गेली तर 220 240 सध्या रेट चालू आहे, कारण यावर्षी रेट एवढे कमी आलेले आहेत, काही भरपूर रेट कमी आहेत, म्हणजे जवळजवळ 200 ते 250 रुपये रेट यावर्षी मध्ये कमी आलेले आहेत. आणि त्यानंतर जी बॅडगी आहे, बॅडगी आपण डेटवाली घेतली तर ती 300 आहे. डेट काढलेली एकदम एक्स्ट्रा ओरिजिनल जे म्हणतो ना आपण, जे कर्नाटकवरून येते तसे येते, ते जे 360 रेट चालू आहेत. त्यानंतर शंकेश्वरी आहे, शंकेश्वरीचे आपले जे रेट आहेत ते 300 रुपये आहे. आणि गंटूर आहे, गंटूर बी 300 रुपये आहे, की जे ओरिजिनल शेतकरीकडले आलेले माल असतात. आणि काश्मीरी घ्यायला गेले तर काश्मीरी डेटवाली आहे ती 440 आहे आणि डेट काढलेली आहे ती 540 रुपये आहे. कारण कसं आहे, आज जवळजवळ 200 ते 250 ग्राम म्हणजे 100 रुपयाच्या रेटच्या शिवाय तुमची ते तेवढं निघून द्यायचं, म्हणजे रेट जास्त फरक नसतो. तर जे निवडायचे एक्स्ट्रा जे काय 20 रुपये असतात तेवढंच, पण तुम्हाला बाकी काय करायचे तुम्हाला आवश्यकता राहत नाही, म्हणजे डायरेक्ट बाकी आपल्या हिशोबाने आपण खरेदी करू शकता. की जशी मिरची तुम्हाला आहे तर यावर्षी एवढा भाव कमी आले आहेत की 10 वर्षापूर्वी जे भाव होते ते आता भाव आहेत की मध्ये मिरची अवकाळी पावसामुळं किंवा पिकं नव्हती, तर आज काश्मीरीच्या मिरचीचे भाव साधारणतः 900पर्यंत गेले होते. ते जात मिरची आता 440 रुपयेपर्यंत, म्हणजे जवळजवळ निम्म्याने रेट कमी आलेले आहेत. आणि वस्तू बी एवढी चांगली आलेली आहे की रेट कमी आणि वस्तू बी चांगली, म्हणजे दोन्ही प्रकारे आपल्याला अप्रतिम वस्तू बनवू शकता. मसाला बी एवढा छान होतो आणि आपल्याला बी आनंदित, आम्हाला बी आनंद वाटतो की नाही आपण एवढं चांगली वस्तू लोकांकडे कमी भावात मिळू शकते. भाव वाढल्यावर तर अवघडच होत जातं, कारण काय वस्तू बी द्याय होत आणि समाधान नाही होत. आता कसं आहे, भाव बी कमी आहेत म्हणजे समाधान बी होतं, वस्तू बी एवढी चांगली घेतली जाते. वर्षभर आपल्याला कसं नाही की आपण एक चांगली वस्तू केली, आपल्याकडे येणारे पाहुणे त्यांना बी असं वाटतं किंवा लोक येतात मग त्यांना वाटतं नाही कसं छान झालं, मग आपण बी प्रिफर करू शकत नाही आपण असे मसाले इकडनं घेतो या वस्तू. तर हे झाल्यानंतर आपण हळकुंडाकडे येतो आहे. हळकुंडामध्ये कसं आहे, ही जी येते ही सेलम हळकुंड आहे की जे एकदम अप्रतिम. आणि बघा ते जे तुम्ही तोडबी बघितली तेवढी पिवळी, तसं मी अजून एक तोडून दाखवतो आपल्याला. त्यातनं कसं असते, तोडून बघितली ना की त्यामध्ये बघा कलर बी छान असतो आणि सुगंध येते. जेव्हा आपण असं हळकुंड असं सुगंध घेतली तर त्याला सुगंध बी एक प्रकारचे असते, म्हणजे एवढी अप्रतिम असते की दुसरी हळकुंड तुम्ही समजा 2 चमचे वापरले गेले तर तिकडे 1 चमचा वापरू शकता. रंग ओरिजिनल चांगला येतो आणि सुगंध चव आणि हळद दोन्ही प्रमाणे, म्हणजे आयुर्वेदिक आपण हळदी पावडर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा तुम्हाला सांगितलं ते दोन्ही रीतीने आपल्याला वापरायला सगळ्यात सोयीस्कर असते. दुसरी जी एक आहे ती राजापुरी हळकुंड आहे, राजापुरी येते, हे 280 आहे. पण सेलम जी असते ती अप्रतिम येते. आणि त्यानंतर एक आपण अशी येते, याला आपल्याला ते गाठीचे हळकुंड किंवा सोरे गड्डे याचं नाव आहे. याची हळद पावडर थोडी म्हणजे पिवळसर असते पण थोडी केसरी टाईप येतं, जे हे फक्त कसं असतं 12 महिने नाही येत, फक्त 3-4 महिने जेवले असते. पण ठराविक ज्यांना याची आवड असते तर ती घेतात. पण सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या 12 महिने वापरताना दोन्ही चांगले असते, पण सेलममध्ये कसं असते अप्रतिम की जे कॉन्स्टंट कधी अवेलेबल असतं आणि अप्रतिम क्वालिटी वस्तू असते. त्यानंतर मसाल्याला जे सगळ्यात मुद्दा येतो तो धणे. धणे ही वस्तू अशी आहे, त्यामध्ये बघा हे गावरान धणे. गावरान धणे कसं शेतकऱ्याकडून असतं, पण ते कसं असतं ते मशीनमध्ये साफ होऊन येतं. म्हणजे पूर्वी कसं आपल्या सकाळचं की काळी कचरा माती यायची, तसं आता नाही राहिलं. आता कसं डायरेक्ट आपण फक्त एक चाळण मारून घेतली की डायरेक्ट तुम्हाला वापरतं. तसंच आवश्यकतेचं पण एक नजर टाका असतं, म्हणजे काय होऊन जातं, मशीन क्लीन असतं. मला काय ह्याला कसं चव आणि दोन्ही आपला काळा गोडा मसाला किंवा कांदा मसाला करा, तर यासाठी ते धण्याला एवढं छान असतं आणि मसाल्यामध्ये चव आणि सुगंध दोन्ही चांगली असतं. आणि त्यानंतर जे असतं ते एक इंदोर धणे येतात. इंदोर धणे जे डायरेक्ट इंदोरच्या भागावरनं येतात ते हिरवेगार असतात. हे कसं धणे पावडरला बी वापरलं जातं आणि रेग्युलर आपण मसाल्यात बी वापरतो. पण मसाल्याला कसं असतं याच्यात थोडा ब्राउनेस होतं. आपल्याला जे
म्हणजे आपण महाराष्ट्र मसाले किंवा आपले जे रेग्युलर मसाले कांदा मसाला त्याला गावरान धने, पण धने पावडरीला धने जिरे पावडर आपण बनवतो वेगळं असं बनवून ठेवलं म्हणजे वेगळे वेगळे करून, तर हे इंदोरी धने वापरू शकता. आणि हे बी आता असं कसं नॅचरल आलेले आहेत. पूर्वी कसं असायचं थोडं दिसायला रंग, पण आता रंग नसते. नॅचरल जे धने आहेत म्हणजे याचे 12ही महिने तुम्हाला एकसारखं रंग आणि चव दोन्ही अशीच राहते. म्हणजे आता याच्यात तुम्हाला असं नाही की बरेच वेळा खाता नाही, वर्षभर झालं की मग थोडं कुठंतरी खराब होतं आहे किंवा आपल्याला वस्तू टिकत नाही, असं नाही. हे बी धने पावडर आपण करून ठेवून दिले, तर त्यामध्ये बी हिंगाचे खडे ठेवून दिले, तर एकदम व्यवस्थित राहतं. म्हणजे आपल्याला बघावं लागत नाही. म्हणजे फक्त आपण जेव्हा मसाले काढायचे तसं एका बरणी ठेवायचं, मग आपण थोडे आपण वेगळे काढायचे, जे सगळ्यांना माहिती आहे आपण केलं तर आपण यूज करू शकता, तसं ते होतं. तर हे सगळं ते झालं. तर हे धणे बिणे हळकुंडे झाले, तर त्यानंतर आपल्याला मसालेकडे आला. काय ह्याचे जे जे लागणारे मसाले तर आपण त्याच्याकडे आपण यायचे आणि ते मसाल्याचे बघू आपण. तर बघा हे लवंग जेव्हा आपण घेतो ना तेव्हा 2 गोष्टी लक्षात ठेवायची असते. त्याचे जे असतं ना की वरचे जे फूल असतं आणि त्याचे जे एक छान जाडसर असते. काही लवंग असे असते भारत म्हणजे दोन्ही प्रकार येतात, ते थोडी काळसर असते आणि पातळ असते. पण याच्यामध्ये कसं आपण खाल्ली तर तिखटपणा येतं आणि याच्यात थोडं तेलकटपणा म्हणजे आपण ऑइलिशपणा म्हणतो ना, पण ते कसं आपल्या दोन्ही रीतीने चांगलं असतं आणि मसाल्याला एवढं छान वस्तू असते. आणि आपण कधी असं एरवी बी एक लवंग बी जरी तोंडात ठेवली तर 3-4 तास ते जे असं तोंडामध्ये आपलं चव राहते आणि टेस्ट राहतो की जे आपण. पण मसाल्यामध्ये अप्रतिम म्हणजे घेताना आपण अशी वस्तू बघून घेतली की मसाल्याला आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येत नाही. तर आपण हे लवंग बघितली, त्यानंतर आपण दालचिनीकडे येतो आहे. बघा ही दालचिनीमध्ये कसं आहे, हां हे दालचिनी एक आहे, याला आपल्याला गोल दालचिनी म्हणतात. हे एक प्रकार आहे आणि याच्यामध्ये अजून काय आपले येते जे आपलं हे जे दालचिनी आता ही बी बघा एक आपलं जे पातळ दालचिनी आपण जे म्हणतो जे म्हणजे केरळा साईडची येते आणि ही बी छान असते. पण ठराविक आता कसं आलं दोन्ही वापरली जाते. सध्या गोल दालचिनीचे चलन जास्त आहे आणि ही दोन्ही आपण मसाल्याला वापरू शकतो. याची पावडर बी करून बी आपण चहामध्ये वापरू शकता किंवा आपल्याला समजा आपण ग्रीन टी किंवा आपण काढा बनवतो त्यासाठी बी सुद्धा ही उपयुक्त होऊ शकते. हां आता दालचिनी जी आहे ती आहे ही 100 रुपयाला 100 ग्राम आहे आणि ही जी आहे पेपर दालचिनी म्हणली जाते ही 80 रुपयाला 100 ग्राम आहे. आणि लवंगचे जे आपण रेट आहे ते लवंग घेतली ना ती 160 रुपयाला 100 ग्राम आहे. आणि कसं होलसेलच्या प्रमाणे आपण भाव ठेवलेले असतात. काळी मिरी बी जे आपण घेतो त्यात कसं एकसारखे दाणे असतात आणि थोडं बी खाल्लं तर तिखटपणा असतो. असं पोकळ दाणे याचं तुम्हाला नाही भेटणार. काही असं असतात बाजारात येतात ती कमी प्रतीची असते, पण यामध्ये असं नाही. हे तुम्हाला तिखटपणा बी राहतो, टेस्ट आपल्याला लक्षात येते. एक जरी खाल्ली तरी आपल्याला लक्षात येते की तिखटपणा कसा असतो. तरी काळी मिरी आहे. क्या इसका रेट क्या है? हां काळी मिरी आहे ती 100 रुपयाला 100 ग्राम आहे. त्यानंतर हे शहाजिरं आहे. आता काय शहाजिऱ्यामध्ये बघा आपण शहाजिरं जेव्हा घेतो ना तेव्हा 2 गोष्टी आपल्याला लक्षात असतात. एक तर बारीक असतं आणि एकसारखं असतं आणि थोडं बी आपण आता असाला सोडून दिलं आणि नुसतं बोटाचा जरी सुगंध घेतला तरी त्याच्या सुगंध देतो. जे असे ओरिजिनल असतं. त्या काळाला असं होतं की दिसताना शहाजिरं असतं पण थोडं जाडसर असतं. पण ते जाडसर शहाजिरं कसं असतं सुगंध नसते. म्हणजे ते आपण जेव्हा आपण खरेदी करतो तर आपल्याला लक्षात येऊन जातं. तेव्हा आपण हे बघायचं की शहाजिरे बारीक आणि चवदार चांगला आहे का. आणि हे शहाजिरे आहे ते 140ला 100 ग्राम आहे. त्या आहे तमालपत्र दगडफूल. तमालपत्र आहे ते 60 रुपयाला 100 ग्राम आहे. दगडफूल आपण जे घेतो दगडफूल बी आपण कसं ते सिलेक्ट करून फुलसारखं असतं आणि ते काळं पांढरं दिसताना आपल्याला लक्षात येऊन जातं. आणि दगडफूल आहे ते 140ला 100 ग्राम आहे. मसाले वेलदोडे आपण याच्यात म्हणतो. आता याच्यामध्ये दाणे असतात आणि हे मसाल्यामध्ये टाकलं जातं. हे दोन्ही उपयोगी असतात. मसाल्याला चव असते आणि वस्तू एवढी छान असते की आपल्याला बी असं वाटतं नाही मसाला योग्यने चांगला झाला. तर हे मसाला विलायची आहे ती यावर्षी जरा पीक कमी असं थोडे भाव उंच झालेले आहेत. तर याचे जे आता सध्या भाव चांगल्या मसाला विलायचीचे भाव आहे ते 320 रुपयाला 100 ग्राम आहे. मध्ये 350 परत भाव गेले ते, पण आमच्याकडे रेट रिजनेबल पहिले आहेत. आपण कसं काय रेट सवलत देत असतो कारण
आपल्याकडे काय वेळेला भाव असतो तर आपण देतो की नाही, चला ग्राहकांना बी थोडं चांगली वस्तू त्याच रेटमध्ये द्यावं. हे आपल्याला बादल फूल म्हणतो या बाजिया म्हणतो आपण, आपल्या गावठी भाषेत आपल्याला बाजिया म्हणतात. हे गोल फूल असतं, हे मसाल्यामध्ये एवढं छान असतं, याची सुगंध चांगली असते. जेव्हा आपण असं आपण घरी भाज्या बनवतो किंवा पुलाव बनवतो वेळीसुद्धा आपण हे बादल फूलचे 1-2 तुकडे तेलामध्ये परतून, जास्त नाही थोडं परतून असे जे मसाले असते ते जे टाकलं चविष्ट छान सुगंध देते. आपण पंजाबी डिशेस बी बनवतो तेव्हा बी आपण हे बादल फूल आहे, मसाला विलायची, जावंत्री आहे, बाकी म्हणजे आपण ते टाकता, पण एक वेगळंच आपल्याला एक थोडं चव आणि एक टेस्ट की ज्याने आपल्या घरचे कोणी असू द्या, म्हणजे लहान आपल्या समजा बाळा असतात ज्यांना भाज्याची कधी आवड नसते, खात नाही, पण अशामुळे त्यांना आवड निर्माण होते आणि ते खातात. आणि घरचे लोक आणि आपले वडील माणसं असले तर सगळ्यांच्या दृष्टिकोनाने कसं या सगळ्या गोष्टी टाकले तर दोन्ही होतं की मनसोक्त खाल्लं जातं आणि खाल्ल्यानंतर त्यांना असा आनंद वाटतो. तर बादल फूल झालं. त्यानंतर मग हे नाकेश्वर. तर नाकेश्वर बी बघा की आपण ते सिलेक्ट करून घेतलेलं असतं. याच्यात समजा काळी बी एखादी असले तरी ते काय नसते, तर त्याचीच असते, पण लई लांब काळीचं नसतं. पण याच्यामध्ये मसाल्यात हे टाकलं जातं, याला टेस्ट सुगंध दोन्ही चांगली असते, त्यासाठी हे नाकेश्वर. नाकेश्वर आहे ते तुम्हाला 280 रुपयाला 100 ग्राम आहे. त्यानंतर मग ही मायपत्री. बघा ही मायपत्री आहे. ही मायपत्री बी कसं असतं, बऱ्याच वेळेला ह्याच्यात जास्त ना एकदम डार्क रेड आणि असं असतं, पण ते एवढी चवीला आणि वस्तू नसते. ही जी वस्तू आहे ना ही थोडी केसरी टाईप असते, म्हणजे केसरी आणि थोडी रेडिश. जास्त जे डार्क असतं ना ते काय असतं जुनी किंवा मग अशी प्रकारची नसते, पण ही जी असते ते नॅचरल, म्हणजे जे केरळामध्ये जे तिकडनं तयार होते ते डायरेक्ट मग तिकडनंच मार्केटमध्ये येऊन आपल्याकडे येत जातं. म्हणजे कसं असतं वस्तू एकदम छान असतं आणि याच्यामध्ये बघा असं थोडा तेलकटपणा असतो, म्हणजे डार्क असतं आणि थोडी वजनाला बी असतं, नाही तर मग काही कसं पोकळ असतात आणि त्याला ती वस्तू घेतली जाते. ही तर एवढी वस्तू अप्रतिम आहे की याच्यामध्ये तुम्हाला ही जी आहे हे तुम्हाला जी येते ती तुम्हाला 240 रुपयाला 100 ग्राम दाखवतो. त्रिफळामध्ये कसं असतं एकदम आता छान यायला लागलेत, कारण आता ज्याच्याकडे प्रोडक्शन होतं आहे तिकडनं जाता एवढं स्वच्छ होऊन येतं, म्हणजे याच्यामध्ये वस्तू बघा आपण वस्तू बघितले ना की लक्षात येऊन जातं. बघा याच्यात बिया बी जास्त नसतात, तुम्हाला बिया काढायच्या बी अडचणी नसतात, तुम्ही डायरेक्ट वापरू शकता आणि आपल्याकडे बी सफाई होते. म्हणजे कसं असतं हे त्रिफळात दोन्ही, याला त्रिफळा बी म्हणतात, चिरफळ बी म्हणतात. जे आपले जुनं नाव पहिले चिरफळ होतं ते सगळ्यांना बी माहिती आहे, पण आता बरेच त्रिफळा म्हणून तर प्रचलित आहे. म्हणजे त्रिफळात दोन्ही, म्हणजे आपण हे व्हेज मसाले तर असतात त्यामध्येच जातं, नॉनव्हेजमध्ये बी आपण जे असतात त्याला एक चविष्ट टेस्टपणासाठी हे फार वापरलं जातं. की आपण बघा कोकणी मसाला बनवतो, स्पेशली मालवणी मसाला बनवतो की ज्याच्यामध्ये हे जे त्रिफळा आहे ते जास्त करून वापरलं जातं, कारण त्यांची जी आपली टेस्ट बनवली जाते ते ह्याच्यामुळे टेस्ट येतं की जे आपण वस्तू अशी की दोन्ही प्रकारे वापरलं जातं. त्यानंतर जी आहे ही आहे बघा ही जी ओरिजिनल जावंत्री. हे जे असतं हे जायफळचं फूल आहे, ह्याच्यामध्ये जे असतं ते प्युअर असतं, नॅचरली. याला म्हणजे कसं मी रंग असं नाही म्हणू शकत, पण ह्याचे जेव्हा आपण खरेदी करतो ना तर केसरी डार्क जे लालसर जे फूल येतं, म्हणजे आपण जसं कसं जास्वंदीचं फूल जास्त त्या टाईपनं जे कलर असतो ना तशी न घेता ही आपण अशी जावंत्री घेतली ना ती वर्षभर आपण जरी घरात ठेवली तरी याला काय होत नसतं आणि तेवढं असतं हे नाही. आणि ही जी जावंत्री आहे ते आता सध्या 400 रुपयाला 100 ग्राम भाव चालू आहे. तो गाइज वीडियो काफ़ी लंबा हो चुका है, तो हम जितनी भी वैरायटी है और भी बहुत सारे मिर्च मसाले, पल्सेस, गेहूं, चावल, उसके सारे रेट के साथ हम देखने वाले हैं नेक्स्ट वीडियो में. तो सी यू इन द नेक्स्ट वीडियो. थैंक यू फॉर वॉचिंग. मिलते हैं गाइज नेक्स्ट वीडियो में. ऐसे ही बने रहिए ताकि आपको घर बैठे रेट जानने को मिले कि अभी होलसेल में क्या रेट चल रहा है और आपको मिर्च मसाले किस तरह के पसंद करने चाहिए, वो सारी डिटेल हमें मिलने वाली है नेक्स्ट वीडियो में. गोकुलदास जेठालाल शाह शॉप का एड्रेस एंड कॉन्टैक्ट नंबर जो है वो मैं डिस्क्रिप्शन में मेंशन कर दूंगी, ताकि आपको कुछ भी जानकारी चाहिए तो आप डिटेल में बात कर सकते हो कॉल करके.